खेळाडू खरं तर काल परवा सुद्धा खेळताना आपण सातत्याने पाहिलेत आणि दुसऱ्या बाजूला विचार केला फलंदाजी करणारा संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आणि ज्याच्यामधून आपण पाहतोय तर जीवित मात्रे दिसतोय करण मडवी दिसतोय हे खेळाडू सुद्धा पहिल्या दिवशी खेळले आणि करण मडवीचा संघ गावदेवी गावठाण हा संघ क्वालिफाय सुद्धा झालाय. काय बॅटिंग केली होती संध्याकाळच्या सत्रामध्ये करण मडवीनं आणि त्याच फलंदाजीच्या जोरावर तो संघ मात्र सुपर फोरसाठी क्वालिफाय झालाय. हा वृत्तांत होता मागच्या 2 दिवसांचा, परंतु आज कोणता संघ पुढे जाणार आहे हे आता मात्र आपल्याला पाहावं लागेल. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. माझ्या समवेत साथी समालोचक एक दिग्गज समालोचक कुणालजी दाते, समवेत साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर, 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम कार्यरत आहे. विवेक पाटील आणि टीम किंजल ट्रॉफी कव्हर करतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जावेद फरीद सर, मनोज गुप्ता सर आणि आणखीन एक पंच आमचे अमोल काळे सर. हे आज नक्कीच ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करतील. डीजे सँडी सर घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या दिशेनं. त्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले बंटी बद्रिके आणि करण मडवी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तिसराही दिवस निर्विघ्नपणे पूर्ण पडू दे अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन वळतोय मी मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी दोनही संघ आता मात्र सेट झालेत. सकाळचं सत्र आहे, बरोबर 11 वाजलेत. यस संपार ग्रीन सिग्नल येतोय. पहिली 4 ओव्हर्स 20 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायची आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. हा एक महत्वाचा नियम आपण लक्षात घ्या, अन्यथा एखादा खेळाडू जे पॉवर प्लेच्या बाहेर असतात त्यांना आतमध्ये घ्यावं लागू शकतं. बंटी बद्रिके आणि करण मडवी सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिलं षटक विकी भोईरचं. पहिलाच बॉल बाउन्सर मारला होता. इकडे मात्र शॉट ऑफ गुडलेन, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये विसावताना दिसलाय. ही ताकद आहे. धारावे गावचा नवी मुंबई एक्सप्रेस या नावानं संबोधला जातो. व्हेरी अॅक्युरेट, परफेक्शन्स सगळ्या गोष्टी आहेत आणि लवकरच कमी वयामध्ये व्यावसायिक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणारा विकी भोईर. ओ यावेळेस समोर दिला होता, ड्राईव्ह केलाय आणि बॉल चाललाय तो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. थोडस आउटफील्डने गंमत जरूर केली होती, परंतु 4 धावा मिळतील. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय तो बंटी बद्रिकेच्या पॅटमधून हा चौकार. पहिला चौकार येत असताना आजच्या दिवसामधील खातं उघडलं जात आहे. बंटी बद्रिके वडबा पाटने खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप, टप्पा पडल्यानंतर निघून गेला वेगानं. वेग ही ओळख राहिले ती विकी भोईरच्या. पहा थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर एक पाय टाकून ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, त्यामध्ये अपयश येत असताना बंटी बद्रिकेला आपण पाहतोय लोधिवली तालुका खालापूरचा खेळाडू. ओव्हर द विकेटनं विकीचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंट कडे चेंडू सरकलाय. तिकडे एक धाव, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदलाव. स्कोर मूव्स टू 5 नाऊ. 5 धावा धाव फलकावर. चिवतानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी, जनमान दापोली, जनमान बोर्ले, संजीवनी मित्र मंडळ पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी महाराष्ट्रामधील एक सर्वात जास्त पाहिली जाणारी स्पर्धा, कारण तब्बल 14 दिवस ही स्पर्धा सुरू राहते. सगळ्यात मोठी रायगड जिल्ह्यामधील ही स्पर्धा आहे. तेजसजी मात्रे, विशालजी जेतेकर यांचं नीट नेटकं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. संदेशजी पाटील बोरले पूर्णपणे मॅनेजमेंट सांभाळतात. ही तीनही व्यक्तिमत्व आणि नक्कीच एक चांगला लुक या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न मात्र केला जातो. विकीचा हा बॉल इकडे मात्र बीट करून गेलाय. करण मडवी आहेत स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉलवर खरं तर मोठा फटक्यासाठी जागा बनवत होता, परंतु विकी भोईर सुद्धा कसलेला गोलंदाज आहे, मुरब्बी गोलंदाज आहे, मातब्बर गोलंदाज आहे. आणि आतापर्यंत विचार केला तर पहिल्या 5 बॉलमध्ये 5 धावा दिल्यात त्या विकी भोईरनं. करण मडवी ऑन स्ट्राईक, गावठाणचा खेळाडू थोडासा
सफल झाला होता. समोर ड्राईव्ह केला, मिडॉनच्या दिशेमध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या बिनबाद 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 अशी संत आणि सावध सुरुवात. कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये जो नाणेफेकीचा कौल मयूर वाघमारेच्या बाजूने लागला होता, पहिल्या षटकामध्ये तरी त्याचा फायदा होता ना, कारण सकाळच्या सत्रामध्ये आजकाल थंडी सुद्धा प्रचंड आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मॅन फ्रॉम पोदी नवीन पनवेल हिरामण नाईक. अल्पावधीतच खरं तर याही गोलंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकलेत. ॲक्युरसी असते गोलंदाजीमधून आणि हिरामण नाईक पोदी गावातून, परंतु अगदी मोठ्या स्पर्धा खेळताना सध्याच्या घडीला 1-2 वर्ष सातत्यानं तोही दिसतोय. व्यावसायिक स्पर्धा खेळत असताना पाहूया हिरामण नाईक सज्ज होईल. समोर लेफ्ट हँडेड बॅटर करण मडवीसाठी पहिला बॉल असेल त्याचा. फुलटॉस होता यावेळेस, मात्र ऑन साईड वळवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अनिकेत. सिंगल मिळेल, एकेरी धाव. हेच करायचं आहे कारण पहिल्या 2 खरं तर पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये निदान कमी धावा देणं बंधनकारक असतं, परंतु त्याच वेळेला जर फलंदाजाचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त आक्रमकतेनं खेळ करताना पाहायला मिळतात. कारण तिसरं किंवा चौथं षटक हे जर आपण पाहिलं तर टेप बॉलचं येणार आहे आणि त्याचमुळे पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असतो आणि आतापर्यंत विचार केला तर पहिल्या 7 बॉलच्या समाप्तीनंतर 7च धावा धाव फलकावर आहेत. एकमेव चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला होता बंटी पत्रिकेच्या बॅटमधून. हिरामण नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला. बट विकेटचा फिल्डर वेगानं पुढे सरकला अक्षय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्विकली थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. सिंगलच आले. चांगली बॉलिंग मित्र म्हणे. सुरुवात चांगली केली हिरामण नाईकनं आणि हेच अपेक्षित असेल मयूर वाघमारेला सुद्धा. 8 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. मोठ्या स्ट्रोक्ससाठी खरं तर सध्या सर्चिंग सुरू आहे, परंतु मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. हिरामण राईट आर्म ओव्हर द विकेट ना. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप खोलात टाकला होता. कॅप शोधले, स्क्वायर ड्राईव्ह बॉल चाललाय तो सर कव्हर पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेनं 4 धावांकरता करण मडवीच्या पॅटमधून येतोय हा पहिला चौकार. चांगला चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा फुल लेंथ होता, परंतु तेवढ्याच कल्पक बुद्धीनं मात्र त्याला खेळलं होतं. कारण योग्य न्याय चेंडूला देत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावर. दोनही फलंदाज 6-6 वैयक्तिक धावांवर खेळतात. हिरामण पुन्हा एकदा सज्ज होईल. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सिंगलच लाभेल. 1 धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 13 नाव. 13 धावा धाव फलकावर. हिरामण चांगली बॉलिंग आतापर्यंत केले हिरामणनं सुद्धा. हो, यावेळेस अगदी स्ट्रेट फटका लॉंग ऑन कडे सरकत असताना मयूर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव येईल.
प्रयत्न प्रत्येक चेंडूवर केला जातोय, परंतु ॲक्युरसी चांगली आहे गोलंदाजीमधून. परफेक्शन चांगलं आहे. फुलर लेन ठेवले जातात. मोठा फटका येणार नाही याची काळजी मात्र हिरामणनं आतापर्यंत घेतले. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस दिला हिरामणनं. चांगली बॉलिंग करत होता. शेवटचा चेंडू यावेळेस थोडासा गोंधळ घातला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. करण मडवीच्या बॅट मधून येतोय षटकार. शेवटचा चेंडू होता. इकडे मात्र हा सरळ बॅटवर दिला होता. नाही सोडत करण मडवी असे चेंडू. या 6 धावेनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 20 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 20 धावा आल्यात. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तो मयूर वाघमारे. देवद एक्सप्रेस गत वर्षी ISPL स्पर्धा खेळून आलेला ISPL स्टार खेळाडू मयूर वाघमारेला आपण पाहतोय. परंतु समोर आता दोनही स्थिरावलेले बॅटर आहेत. आतापर्यंत दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत. ही एक जमेची बाब आणि दोन्ही विस्फोटक आहेत. दोनही गोलंदाजांना मी तर म्हणेन जरूर हिरामणच्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या, परंतु 2 ओव्हरचा विचार केला तर ॲव्हरेजली 20 धाबा नक्कीच सुकावणाऱ्या असू शकतील मयूर वाघमारेसाठी. कारण जिथे 2 ओव्हर्समध्ये 2 अतिशय घातक फलंदाज खेळपट्टीवर असताना असं सगळ्यांना एक्सपेक्ट होतं निदान 30-35 धाबा येतील, कारण ते दोन्ही फलंदाज त्याच स्वरूपाचे आहेत. परंतु दोनही फलंदाज सुरक्षित असून सुद्धा 10च्या सरासरीने धाबा आल्यात आणि ही 5 ओव्हरच्या मॅच मधली नक्कीच मी म्हणेन एक चांगली सरासरी आहे गोलंदाजांसाठी. मयूर तयार. यावेळेचा हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू निघालाय. फर्स्ट स्लिपकडे चांबो. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन. पण ती पत्रिकेला बडाबा तसा सूर गबसलेला नाहीये. इकडे धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 21 नाऊ. 21 धावा धाव फलकावर. बॉलचं षटक घेऊन मयूर वाघमारे सज्ज होतोय. ISPL या स्पर्धेचा त्याला पूर्णपणे अनुभव आहे आणि ISPL मध्ये पहिल्यांदा टेप बॉलचा प्रयोग करण्यात आला आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो रायगडमध्ये किंजत ट्रॉफी आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं पहिल्यांदाच तेजस म्हात्रे यांच्या सुपीक डोक्यामधून आलेली ही कल्पना. कुठेतरी टेप बॉलचा सराव मात्र आमच्या खेळाडूंना मिळावा या सुद्धा भावनेनं खरं तर टेप बॉलचं षटक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मयूरचा हा बॉल भन्नाट यॉर्क होता. यावेळेस मात्र इकडे मात्र ऑफस्टमच्या बाहेर फुल लेंथ होता. पहा वाईड यॉर्क. ही खरं तर स्ट्रेंथ आहे मयूरची. मयूरचे असे चेंडू त्याचप्रमाणे लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे तुम्हाला करताना दिसतो, परंतु यॉर्कर लाईनचे चेंडू फुलर लेंथ तेही वेगात मध्ये टाकणं बऱ्याच वेळेला फलंदाजांना जागेवरून हलणं फार कठीण होतं. मयूर तयार. शॉर्ट बॉल होता. हुक केलाय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. 6 धावांकरता षटकार तयारच होता तो करण मडवी. एखाद्या बाउन्सर साठी जसा शॉर्ट बॉल आला ना, पहा अप्रतिम शॉट पाहायला मिळाला आणि 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 27 आकड्यावर. चला बॉलची मागणी केली जाते. टेप बॉल द्यायचा आहे. 28 धावा धाव फलकावर. पहिले 2 चेंडू बरोबर टाकले होते मयूरनं. इकडे थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. खरं तर टेप बॉल जास्त स्विंग्स होतो, कारण त्या मुवमेंट्स या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ISPL मध्ये आपण पाहिले स्पर्धेमध्ये टेप बॉलचं षटक
अनेक संघांसाठी धोक्याचं सुद्धा ठरलं होतं, परंतु कधी कधी याच ओव्हरमध्ये जास्त धावा येताना सुद्धा आपण पाहिल्या होत्या. त्यामुळे काहीतरी घडतं या ओव्हरमध्ये, हे नक्की आहे. मुवमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु मयूर वाघमारेची जी स्ट्रेंथ आहे ना, लेंथ बॉलिंग, बॉल स्विंग करणं, तिथे त्या याच्यापासून थोडंसं त्यांनी मागच्या चेंडूवर फारकत घेतली होती. ओ यावेळेस मात्र मागे उचललाय बॉल, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल तर चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. पाहूया इकडे मात्र रन्स मिळतील 4. करण मडवीच्या पॅटमधून आलाय हा चौकार. पुरेपूर प्रयत्न केला, भरपूर प्रयत्न त्या ठिकाणी खरं तर केला. अगदी स्टंप लाईनला जाऊन पाठीमागे फटका सजवला होता. हिरामन त्या ठिकाणी बराच धावत पोहोचला सुद्धा होता, परंतु बाउंड्री वाचू शकलेला नाहीये. 4 रन टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 32 नाव. 32 धावा धावफलकावर. मयूर वाघमारे पहिल्या 2 बॉलमध्ये थर्टी 31 धावा धावफलकावर. 4 चेंडू संपलेत मयूर वाघमारेचे, आणखीन 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या 4 बॉलमध्ये 11 धावा मोजल्यात. चांगला बॉल होता यावेळेस, फुल लेंथ समोर कव्हर्सला ड्राईव्ह केला होता. सूर्या त्या ठिकाणी आहे, सिंगल मिळेल. एकेरी धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. ही खरं तर स्ट्रेंथ आहे मयूर वाघमारेची गोलंदाजी. हे चेंडू त्यांनी शोधायला हवेत. पाठीमागचे चेंडू जर पाहिले, थोडा रूम दिला होता, थोडेसे शॉर्ट बॉल पाहायला मिळाले. शॉर्ट बॉल साठी तयारच असतात आणि व्यावसायिक क्रिकेट आहे. इथे थोडीशी जरी हलकीशी जरी चुकी झाली तर त्या चुकीवर मात्र तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल. ऑल इंडिया ओपन खुल्या गटामधील हा पहिला सामना रंगतोय आजच्या दिवसामधील. NM रायगड त्याच्या विरोधामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स. आतापर्यंत 32 धावा झाल्यात. तिसरं षटक या चेंडूनंतर समाप्त होईल. गोलंदाज मयूर वाघमारे बंटी बद्रिकेसाठी. चांगला बॉल, स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा भेद घेतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमची धावसंख्या बिनबाद 32 धावा, 32 विदाउट लॉस. भव्य स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर विकी बोईरचं लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. एक धमाकेदार स्ट्रोक. करण मडवीच्या पॅटमधून येतोय षटकार. मयूर वाघमारे थोडासा वाईड होता, त्यानंतर लॉंग ऑन पर्यंत पोहोचला. उडी मारून बॉल अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु तोपर्यंत मात्र बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला होता. षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या विकी बोईरनं. इकडे पहिल्याच बॉलवर 6 दिल्यात. ओ इकडे एज लागले. फास्ट स्लीपला संधी. चांबो त्या ठिकाणी. जेल डिप्लाय प्रफुल्ल पाटीलला. विकेट डाऊन. सगळ्यात महत्वाची विकेट या मॅचची. करण मडवीला अखेरीस मात्र जेरबंद केलंय. पहिला धक्का लागेल आदित्य प्रिया लॉजिस्टिकला. करण मडवी मैदानाच्या बाहेर. आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान डिलिव्हरी होती. थिक आउटसाइड एज लागली. यष्टाच्या पाठीमागे पण पाठी लागली. फर्स्ट स्लीपला प्रफुल्ल पाटील चांबो, मॅन फ्रॉम बोरले. 24 लाईव्ह इव्हेंट्स चा ब्रँड आहे. सुंदर झेल त्याने टिपलाय.
करण मडवी मात्र बाद झालाय. करण मडवी 12 बॉलमध्ये 32 धावांचं योगदान दिलं. हे मैदान, ही स्पर्धा करण मडवीसाठी नेहमीच लाभदायक ठरले. नवीन बॅटर मॅन फ्रॉम मुळेखंड उरण जीवित मात्रे. अडतीस धावा झाल्यात धावफलकावर. जीवित मात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. यंदा खरंतर एका नव्या इनिंगला सुद्धा ते सुरुवात करणार आहेत. त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. परंतु या मैदानावरची इनिंग महत्वाची आहे सध्या. विकी बोईर पुढच्याच बॉलवर कमबॅक केलंय. फाईट अप ओव्हर द विकेट ना. जीवित अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एज टाकल्यानंतर बॉल वेगानं पाठीमागे गेला होता यष्टीरक्षकाच्या दिशेनं. इनसाइड एज सूर्याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे यष्टीरक्षण. कोणतीही धाव नाहीये. 38 धावांवर स्कोर आहे सध्याच्या घडीला. 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. विकी बोईर पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर मात्र कमबॅक. जीवित पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. सिंगल साठी धावलाय आणि ही रन मात्र कंप्लीट होईल. 39 धावा धावफलकावर. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी आपण पाहताय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामधील ही पहिली लढत ऑल इंडिया ओपन खुल्या गटामधील ही स्पर्धा आज मात्र सगळ्यांचं लक्ष वेधणारी ठरेल. सगळ्यात जास्त आज युट्यूबवर सुद्धा ही स्पर्धा पाहिली जाईल. विकीचा हा समोर दिला होता बॉल आणि त्याला भिरकावून दिला एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या वरून. 6 धावांकरता षटकार. कमाल ड्राईव्ह होता कव्हरच्या वरतून. बंटी बद्रिकेची ही ताकद आहे. आउटसाइड ऑफ स्टंप थोडस ओव्हर पिचिंग होता, परंतु काय उचललाय. सुपर स्ट्रोक. वाईड स्लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल काढलाय. 6 धावांकरता दुसरा षटकार या ओव्हर मधला येत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावर. ओ व्हाट ए शॉट. अप्रतिम फटका कव्हरच्या वरतून खेचलाय. बंटी बद्रिकेचा जलवा आता मात्र पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या सहाय्यानं मात्र अर्धशतक धाव फलकावर आदित्य प्रिया लॉजिस्टिक 51 धावा कंप्लीट करतोय. पहा, मागच्या पायावर जास्त वजन ठेवत कमाल स्ट्रोक खेळलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल काय जबरदस्त. खरं तर टायमिंग सुद्धा पाहायला मिळालं. हा पहा, बराच दूर होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी खेळला हा फटका आणि त्याच्यावर षटकार खेचलाय. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 51 धावा. 51 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स बी रेडी. सज्जरा 1 2 3 0 पीडी सरकार चांप 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आई सप्तशृंगी 11 चेंबूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस साठी या. कॅप्टन्स आपण अगोदरच आमच्या व्यासपीठावर येऊन बसून राहा. जसा शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू पडेल लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहोत. 1 2 3 0 पीडी सरकार चांप 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आई सप्तशृंगी 11 चेंबूर. प्रसन्ना पाटील 5वे अंतिम षटक घेऊन मॅन फ्रॉम दुंद्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. जीवित आहेत स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल लो या ठिकाणी सूर्याच्या हातामधून निसटला. एज लागली होती जीवेची. इकडे मात्र विकेट मिळाली असती. नवीन बॅटर आला असता. सगळ्या गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला. छोटी छोटी चुका पण एका हातामध्ये खरं तर त्याने घेण्याचा प्रयत्न केला आणि हातामध्ये बसलाच नाही हा चेंडू. कारण बंटी बद्रिकेनं मागच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग केली ना, कमाल बॅटिंग केली त्यानं. ते 2 षटकार मारले विकी भोईरवर आणि त्याचमुळे बंटी बद्रिकेकडून आता मात्र अपेक्षा वाढल्यात. शेवटचं षटक आहे. आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान चेंडू टप्पा पाडल्यानंतर स्विंग होतोय. निघून गेला सर विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना रिप्ले मधून आपण पाहिला थोडासा बाहेर ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर निघून गेला. एक चांगला निर्णय जावेद परिसरांचा.
डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म द विकेट गोलंदाजी करत असताना एक नॅचरल लेग ब्रेक मिळतो या गोलंदाजांना. एज लागले. बॉल स्टॉप तर केलाय चांबोर फर्स्ट स्लिप मध्ये. सिंगलच वेळ दूर ठेवतोय. प्रसन्न पाटीलची रणनीती मात्र कामास येते सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर. कारण स्लॉगवरचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केले जातात फलंदाजांकडून, परंतु कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न मात्र प्रसन्न पाटील दुंद्रे गावचा खेळाडू जो सध्या करताना दिसतोय एनएम रायगड साठी. स्कोर जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन अ बोर्ड नाव. जीवित साठी नेक्स्ट बॉल. कट करण्याचा प्रयत्न इकडे पाहावं लागेल. अंपायरने सांगितलं इकडे मात्र अशा स्वरूपाची धाव एकाच वेळेला एंड चेंज होणं सुद्धा फार गरजेचं, सोडणं फार गरजेचं आहे. हेच कदाचित अंपायर सांगतात. आणि एका बाजूला थांबून रन्स घेणं सुद्धा अलाउड नाहीये. हे सुद्धा नियम अगोदरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रन घ्यायची असेल तर एकाच वेळेला दोनही एंड खर तर ती रनला स्टार्ट होणं फार गरजेचं आहे. ओ यावेळेस पाहायला गेलं तर आणखीन एक डॉट बॉल. कमाल बॉलिंग केले शेवटच्या ओव्हरमध्ये. ज्या ओव्हरमध्ये खरं तर धावसंख्या वाढवण्याची गरज असते आणि नेहमी तोच इरादा असतो. आपण टप्पा पडल्यानंतर स्विंग होते बॉल. नॅचरल लेग ब्रेक स्विंग पाहायला मिळतोय. आउट स्विंग्स पाहायला मिळाले ती संपूर्ण ओव्हरमध्ये. प्रसन्न पाटीलचे 53 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. भन्नाट षटक हाताळलंय. दुंद्रे गावच्या खेळाडून मात्र कमाल केले. प्रसन्न पाटीलनं प्रसन्न केलं मयूरला. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ही गोलंदाजी पहा. टप्पा पडल्यानंतर बाउन्स सुद्धा, स्विंग सुद्धा आणि प्रॉपर लाईन आणि लेंथवर आज गोलंदाजी झाले प्रसन्नाकडून. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर 1 गडी बाद. 53 धावा. 54 धावांचं टार्गेट आता मात्र सेट करण्यात आलंय ते एनएम रायगड या संघासमोर. पाहूया इकडे मात्र सकाळच्या सत्रामध्ये 54 धावांचं संरक्षण केलं जाणार का, की सहजतेनं एनएम रायगड संघ या धावसंख्येचा मात्र पाठलाग यशस्वी करणार, हे सुद्धा पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसरा सामना जो आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. 1 2 3 0 12-30 पीडी सरकार चॅम्प 11 आई सप्तशृंगी 11 चेंबूर असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधील ही दुसरी लढत असेल. त्रेपन्न धावा करायच्यात एनएम रायगड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला NB स्पोर्ट्स फाउंडेशन आणि रायगड 11 रायगड हा संघ पाहायला मिळेल. आणि चौथ्या मॅच मध्ये मृत्युंजय पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये विक्रोलियन्स विक्रोली. एक गोलंदाजीचं पृथक्करण होतं. मयूर वाघमारे 1 षटक 12 धावा. विकी भोईर 2 षटक 25 धावा 1 विकेट. हिरामण नाईक 1 ओव्हर 14 आणि शेवटचं षटक प्रसन्नाचं 1 ओव्हर फक्त 2 धावा. 53 धावांचं लक्ष आहे. मी चला टॉस साठी या. 1 2 3 0 पीडी सरकार चॅम्प 11 आणि आई सप्तशृंगी 11 चेंबूर. खुल्या गटामधील दुसरी लढत असेल.
परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कशा पद्धतीनं या धावांचा पाठलाग केला जाईल ऐकणार आहोत महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक IPL स्टार कुणालजी दाते यांचा आवाज. थँक्यू. अक्षय पाटील आणि नंदन थोडीशी मैदानाची पाहणी करत असताना, कारण जर्मन बोर्ले संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे आणि सगळ्यांवरच फार मोठी जबाबदारी आहे. हॅलो हॅलो. चला पुढच्या मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी लवकरात लवकर या. धन्यवाद दीपक पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल जिथे 54 धावसंख्येची गरज आहे. स्टंप माईकचा आवाज सध्या तुमच्या कानावर पडत असेल. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. प्रतिम असं टेलिकास्ट सातत्याने तुम्ही या परिसरामध्ये पाहता 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणि पहिल्या मॅच मध्ये टार्गेट सेट झाले ते आहे 54 धावांचं 54. NM रायगड ग्रामीण च्या समोर हे टार्गेट सेट आहे. 54 धावांचं लक्ष्य. फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी नाझीम गुल्ली तयार आहे. गुजरातचा एक स्टार गोलंदाज. गेले कित्येक वर्ष नाझीम छाप सोडतोय. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकणारा खेळाडू आहे. आणि त्यातल्या त्यात नेहमी चर्चा असते नाझीम गुल्लीची. ज्याही वेळेला तो मैदानामध्ये उतरतो, इवन काचेवरून देखील बॉल फिरू शकतो असा खेळाडू आहे नाझीम गुल्ली. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. पहिल्याच बॉल पासून ताता थैया नाचवायला सुरुवात केली आहे फलंदाजाला. पहिला डॉट. सूर्या मस्कर एक डेंजर मॅन आहे. खतरनाक बॅटिंग साठी जाणला जातो सूर्या. चर्चेमध्ये असतो सूर्या ज्यावेळेला फलंदाजीसाठी उतरतो. दुसरा बॉल थोडासा वेगाने होता. हलक्या हाताने बॅकफुटला जात असताना ढकलला. डीप मध्ये फिल्डर आहे तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. किंजल ट्रॉफी ज्या स्पर्धेची चर्चा दरवर्षी होते. 14 दिवसाचा महासंग्राम. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा दिवसाच्या बाबतीत. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल देखील आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये तुम्ही कधीही टेप बॉलचा वापर करू शकता. तो बॉलिंग चॉईस असेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय. मी मगाशीच म्हणूनच उल्लेख केला होता 24 लाईव्ह इव्हेंट्स वर सध्या या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. दर्जेदार टेलिकास्ट दरवर्षी ते करतात. स्विच हिटचा प्रयत्न. स्विचही आणि स्वीटही आहे. हा शॉर्ट बॉल टाकला नाझीमने. तुटून पडला बॅटर आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. अक्षयच्या बॅट मधून सिक्सर. अक्षय अबू सध्या फलंदाजीसाठी पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याला मिळाला आणि उलटा मारलाय. सर स्विच हिट मारत असताना बॉलला सीमा रेषा पलीकडे पाठवलंय. खराब लाईन नाझीम गुल्लीची. टार्गेट चांगलं सेट केलंय. 54 धावा डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला खास करून टेप बॉल ओव्हर मध्ये नियंत्रण ठेवावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे NM रायगड ग्रामीणकडे. आणि आता अक्षय बॅट मधून आला हा सिक्सर. परत एक वेळा स्विच हिटचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. दोन फिल्डरच्या मधून डायव्हिंग एफर्ट तिथे पाहायला मिळाला. तोपर्यंत फायदा होईल. 2 धावा घेऊन जाईल. आणि बायचा इशारा येते पंच जावेद फरीद करत असताना. एक्स्ट्रा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. एक अक्षय पाटील एक अक्षय म्हात्रे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच बिलॉंग करत असताना अलिबाग परिसरातून हा अक्षय म्हात्रे आहे. अबू 6 धावांवर सध्या तो खेळतोय. नाझीम गुल्ली
गुजरातचा खेळाडू सध्या ही स्पर्धा खेळण्यासाठी किंजल ट्रॉफीचं प्रतिम असं आयोजन. हो, जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बोल्ड झालाय आणि मोठा धक्का दिलाय नाझीम गुल्लीने. अक्षय बॅक टू द पेव्हिलियन. पहिली विकेट गमावली आहे NM रायगड ग्रामीणने. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल या ओव्हरच्या लगेच समाप्तीनंतर. चला पीडी सरकार चांप 11-1230 आणि आई सप्तशृंगी 11 चेंबूर. जुईलीमध्ये चला पीडी सरकार चांप 11-1230 संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी स्पर्धा ओळखली जाते. तब्बल 14 दिवस चालणारी स्पर्धा. किती तयारी आहे या स्पर्धेची? स्पर्धा खूप छान आहे. तयारी तर केलीच आहे आणि बघूया जे पण खेळू त्याचा रिझल्ट इम्पॉर्टंट आहे आणि ग्राउंडवर कसं खेळतोय त्याच्यावर रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. आणि मागच्या वर्षी आम्ही ही स्पर्धा मला वाटतं रनरअप झालेलो. यावर्षी पण ट्राय करू की पुढे जाण्याचा. ISPLच्या धर्तीप्रमाणे टेप बॉलचा सुद्धा वापर करण्यात आला आहे. हे नाविन्य तेजस मात्रे यांनी आणले. काय म्हणाले या संकल्पनेबद्दल? नाही खूप चांगलं वाटतं कारण की काल पण खेळलो आम्ही तालुका हाफ. तर टेप बॉल खेळायला खूप म्हणजे डिफिकल्ट आहे आणि त्यावेळेला जर बॉलरनी बॉल पकडून टाकले तर रन्स येणं मुश्किल आहे आणि मॅच पण थांबू शकते चांगली. तर ते एक वेगळं केलंय त्यांनी, ते खूप चांगलं आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस विरोधामध्ये गेले, पहिल्यांदा बॅटिंग करायची. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेबद्दल म्हणजे मी प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेतोय. आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांनी आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेचं नाव आम्ही आमच्या भागात खूप दिवसापासून ऐकतोय. आम्ही जवळजवळ 2-3 प्लेयर आहेत. आम्ही सोलापूरहून खेळायला आलो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. सोलापूरवरून आलेत खेळायला. तुमचं स्वागत आहे रायगड जिल्ह्यामध्ये. त्या नाणेफेकीचा कौल लागलाय तो 1230 पीडी सरकार चांप संघाच्या बाजूने आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कुणाल सर. थँक्यू. ही खासियत आहे या स्पर्धेची कारण भरपूर चर्चा होत असते किंजल ट्रॉफीची. सोलापूरवरून देखील आता खेळाडू इन ऍक्शन असणार आहेत पुढच्या मॅच मध्ये. त्याच्यामुळे चर्चा आहे किंजल ट्रॉफीची. या हंगामामध्ये सगळ्यात जास्त संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. सगळ्यात मोठा महासंग्राम या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळतो. 14 दिवस क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम रंगताना दिसणार आहे. 13 धाबा स्कोअर बोर्डवर पहिले षटक संपले. चॅम्बोच्या बॅटमधून चौकार आल्या फर्स्ट बॉलला. सुरुवात चांगली झाली आहे NM रायगड ग्रामीणची. आज आणखीन एक महत्वाचा दिवस या स्पर्धेचा. नेक्स्ट मॅचचा टॉसही झालाय. पुढचाही सामना तेवढाच रोमांचक असेल. कॅप्टननी व्यासपीठावर या. साई लोंगले आता गोलंदाजीसाठी. कर्जत परिसरातील एक नामांकित खेळाडू. मागच्या सीझन ISPL देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यातल्या त्यात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती मागच्या हंगामात साई लोंगलेनी. त्याच्याकडे तो बॉल सोपवण्यात आलाय. विकी मुंबईकर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. अनेक चांगले खेळाडू सध्या पहिल्याच मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमचा विचार केला तर बंटी भद्रिके हा देखील खेळाडू मैदानामध्ये आहे इन ऍक्शन. चांगली बॅटिंग केली आहे त्याने पहिल्या सत्रामध्ये. टीमची धावसंख्या 13. टार्गेट आहे या मॅच मध्ये 54 धावांचं. कमबॅक होऊ शकतं. बोलत यार साहिल. पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय परंतु दिशा खराब आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली या षटकाची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. तुम्हाला टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कारण एवढी काही इन्व्हेस्टमेंट नाहीये तुमच्याकडे. 54 धावांचं टार्गेट आहे. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 14. धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. सेकंड ओव्हरला आता इथे सुरुवात होईल. अमित मात्रे यांचे इथे आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. आमचे समालोचक मित्र त्यांचे आवाज तुम्ही ऐकाल. पुढचा बॉल साहिल लोंगलेचा शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव मिळेल.
17 धावा. सतरा रन स्कोर बोर्डवर. पुढे सरसावट ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर आहे, बॉल थोडासा थांबलाय तिथे आणि त्यामुळे एकच धाव इथे मिळताना दिसेल. टार्गेट 54च आणि आता थोडस कठीण होऊ शकतं जर अशी गोलंदाजी राहिली, मोठे फटके आले नाही. चॅम्बो चांगला खेळतोच नो डाऊट. सूर्या मस्कर त्याला देखील थोडंसं दमखम दाखवणं गरजेचं आहे. NM रायगड ग्रामीण कडून आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या विरुद्ध खेळत असताना चांगला संघ बांधलाय, यंगस्टरला संधी दिली. ओ कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर रोल केले, जागेवरूनच फटका मारण्याचा प्रयत्न होता. सूर्या मस्करचा बीट केलाय साहिल लोंगलेने. ही खासियत राहिली आहे साहिल लोंगलेची, कटर्स खूप चांगले टाकतो, अनुभव आहे त्याच्याकडे. व्हाईस पिलचा, लेदर बॉल क्रिकेटचा आणि त्यातल्या त्यात अनेक स्पर्धा गाजवण्याचा. किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 तुम्ही पाहताय. प्रतिम दर्जेदार असं आयोजन. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, खूपच चांगला ड्राईव्ह, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, चॅम्बो रन आउट होईल असं दिसतंय आणि तसंच झालंय. फलंदाज चॅम्बो बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का NM रायगड ग्रामीणला. चॅम्बो परतलाय. दुसरी विकेट गमावली. चांगली फिल्डिंग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. थ्रो बरोबर बॉलर एंडला आला. चॅम्बो मागे राहिला त्या लाईन पासून आणि त्याचमुळे चॅम्बोला जावं लागेल. नंबर 24 चॅम्बो बॅक टू द पॅव्हिलियन. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा, 2 फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगले षटक हाताळलंय गोलंदाजी करत असताना साहिल लोंगलेने. संकेत पाटील उभं नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. एकोणीस धावा फलकावर लागलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद. आतापर्यंत 54च्या लक्ष्याचा पाठलाग करायचं टार्गेट मोठं आहे आणि आता ते थोडंसं मोठे वाटू लागलंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये शांतता पाहायला मिळाली. 18 बॉलमध्ये 35 धावांची गरज, परंतु अचिवेबल आहे. इथूनही जर तुम्ही बॅटिंग चांगली केली तर त्या धावा होऊ शकतात आणि खास करून जे टेप बॉलचं षटक आहे तिथून कहाणी बदलू शकते गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. मगाशी भावेशने सांगितलं, नियंत्रण जर असलं तर चांगली गोलंदाजी करून तुम्ही धावा थांबवू शकता. पहिला बॉल ओरपीच होता, बॉल हवेत मारलाय, सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ लारलाय हा षटकार. अखेर सूर्या मस्कर आणि अक्षय मैदानामध्ये गेला आणि अक्षयच्या पॅटमधून हा पहिला सिक्सर. ब्ल्यू तिकीट होल्डर देखील ISPL चा, त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजरा येणाऱ्या 9 तारखेला संध्याकाळी 4 वाजता लागलेल्या असतील. अक्षय पवार सिलेक्शन लिस्ट मध्ये तो नक्की आहे. तो किरण पवार दोघांना ब्ल्यू तिकीट मिळालंय, त्यामुळे चर्चा राहिली आहे खेळाडूंची. संकेत पाटील दुसराही बॉल पायातला होता, उडवलाय, स्लॉक करत असताना फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. अक्षय पवारचा दुसरा बार. खतरनाक बॅटिंग अक्षय पवारची. मागच्याही हंगामामध्ये अक्षयने तो दमखम दाखवला आणि या वर्षी त्याला जसं ब्ल्यू तिकीट मिळालं आश्चर्य कोणालाच झालेलं नाहीये, कारण त्याने तशी बॅटिंग केली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31-31.
23 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. 35 पाहिजे होत्या, 12 आल्या, 23 राहिल्या. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 16 चेंडू आणि 23 धावा. 16 बॉल 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अनेक खेळाडू भिवंडीचे देखील त्या ब्ल्यू तिकीट होल्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नवी मुंबईचे 3 खेळाडू त्या ब्ल्यू तिकीट होल्डर मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ती चर्चा राहील. ओमी केनी, विकी भोईर, धीरज भोईर, 2 तर धारावेचे आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल बैठक मारण्याचा प्रयत्न टीम मध्ये फिल्डर आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगली फिल्डिंग तिथे आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय बंटीच्या माध्यमातून. तोपर्यंत एक सिंगल, टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत स्कोर बोर्डवर 32 धावा करायच्या आहेत. 22, 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 22 धावा. स्विप करण्याचा प्रयत्न आता पाहावं लागेल. विकेट कीपरच्या पायाला लागून बॉल स्टंपला तर लागला. अंपायरचा सिग्नल आहे वाईड बॉल. ज्यावेळेला जसबीर मेहरानी माझा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये देखील मी किरण पवारचा आवर्जून उल्लेख केला होता की तो खेळाडू ISPL मध्ये पाहिजे. यावर्षी ब्ल्यू तिकीट आलंय, कुठल्या संघाच्या माध्यमातून त्याच्यावर ती बिडिंग होते का? आणि सुगीचे दिवस ज्या वेळेला क्रिकेटला येतात त्यावेळेला वाटतं की आपली मुलं ही खेळावीत अशा मोठ्या लेवलला, मोठ्या स्पर्धेमध्ये. स्टंपिंग इथे चेक केला जाईल. नॉट आउट, वाईट बॉल आहे. हे दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. मागचा पाय पूर्णपणे क्रीजच्या आतमध्ये आहे. जरी बेंड होत असला तरी देखील तो चांगलाच आतमध्ये आहे, त्यामुळे नॉट आउट. शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय बॉल. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सूर्या मस्करला थोडंसं शांत ठेवले प्रत्येक गोलंदाजाने, नो डाऊट. दुसऱ्या बाजूला अक्षयाला मैदानामध्ये 2 तडाखेबंद षटकार त्याने मारले. 14 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. इथूनही जर 2 बॉल चांगले टाकले संकेतने तर कमबॅक होऊ शकतं, कारण याच्यानंतर टीप बॉलचं षटक आहे. फक्त हे 2 बॉल चांगले टाकावे लागतील, मग येईल मजा या मॅचची. मग ती चुरस कायम राहील या मॅच मध्ये. संकेतने इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि अक्षय पवार ने जे प्रत्युत्तर दिलं होतं 2 षटकार मारत असताना त्याला देखील सांगितलं टीट फॉर टॅट. आउट, मोठी विकेट. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी संकेतची, ज्याची मी चर्चा करत होतो. 2 बॉल चांगले पाहिजे होते. बॉल थोडासा पुढेच ठेवला, प्ले डाऊन झाला. बॅटची आतमधली कडा जसा बॉल फिरला तशी बॅटला लागून बॉल यष्ट्यांचा वेध घेणारा ठरलाय. विकेट आली आहे अक्षय पवारची आणि जागेवरूनच परत एक वेळा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. आणि अक्षय तेच सांगतोय, बॅटच्या आतमध्ये लागला, अन्यथा तिकडेच गेला असता जिथे दुसरा मारला होता. परंतु जर त्याला महत्व नसतं. संकेतही सांगू शकतो दुसरा मारला, परंतु या बॉलवर तर आउट केले ना. म्हणजे हे जे बॅटल आहे, हे जे द्वंद्व युद्ध असतं या रायगडच्या खेळाडूंमध्ये, ते महत्वाचं असतं. कारण हे सगळे चांगले फ्रेंड आहेत एकमेकांचे. म्हणून रायगडचं क्रिकेट एका वेगळ्या लेवलचं क्रिकेट होऊन चाललंय. अनेक खेळाडू सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवतात. 1 नाही 2 नाही 3 संघही प्रस्थापित होऊ शकतात. रायगडमध्ये तालुकानी आहे, गटामध्ये देखील तो बोलबाला प्रत्येक टीमचा आहे. उरण तालुका असो, पनवेल तालुका असो, खालापूर तालुका असो, अलिबाग तालुका असो, कर्जत या परिसरातील तालुक्यातल्या खेळाडूंनी ज्यावेळेला तालुकानी आहे, गटातल्या स्पर्धा आहेत त्याही गाजवल्यात. थोडी चर्चा आहे रायगड क्रिकेटची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34, 3 फलंदाज बाद. रायगडची तशीही चर्चा आहे अनेक वर्षापासून. महाराजांनी देखील रायगडाचीच निवड केली होती. ती भव्यता, ती दिव्यता, ते शौर्य याच रायगडच्या मातीतून येतं. टीमची धावसंख्या 34, 3 फलंदाज बाद. शेवटचा बॉल असेल. हाई बॉल जर चांगल्या टप्प्यावर टाकला संकेतने तर या मॅच मध्ये कमालीचं कमबॅक होईल आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचा NM रायगड ग्रामीणच्या विरुद्ध. आणि इथे मात्र विकेट आली आहे, बॅटची कडा घेतली आहे आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 धक्के दिलेत संकेतने आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत NM रायगड ग्रामीणला.
34 धावा 34 लॉस ऑफ 4 विकेट. आता 4थं षटक आलंय. टिप बॉल ओव्हर टाकण्याची तयारी होईल. साहिल लोंगले टिप बॉल चांगला टाकतो आणि त्याचमुळे त्याच्याकडे तो अनुभव आहे. रजत मुंडे देखील त्याच्याकडे तो अनुभव आहे. अनेक खेळाडू आहेत रायगडमधून जे ISPL मध्ये टिप बॉलचं षटक स्पेशलिस्ट म्हणून समोर आलेत. दर्पण देडी आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. चॅम्प स्पोर्ट्स नेहमीच या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळत असतो. अनेक स्पर्धामध्ये दर्पण देडी यांचा संघ खेळतो. वेलकम दर्पण, आपलं स्वागत आहे. स्क्वेअर कट कॅच हिटचा कॉल होता. तिथे फिल्डिंग चांगली झाली. सूर्या मस्कर स्वतःवर नाराज, त्या बॅटवर नाराज, कारण त्याला वाटलं की टायमिंग चांगलं करता आलं असतं तर 4 धावा मिळाल्या असत्या. चांगला स्क्वेअर कट होता, थोडासा अपिश आणि फ्लरिश, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. बॅकवर्ड पॉइंटला तोपर्यंत टीमची धावसंख्या 35. 11 बॉल आणि 19 धावा करायच्या आहेत. 11 बॉल 19 रन. टिप बॉलचं षटक टाकणं एवढंही सोपं नाहीये. कंट्रोल पाहिजे तुमच्याकडे. तो कंट्रोल अनुभवातून येतो. कारण ज्यावेळेला ISPL सुरू झाली, पहिलं ज्यावेळेला षटक टाकला आय थिंक करण अंबालाने, त्यावेळेला 19 बॉल ऑलमोस्ट टाकले होते. 14 तर वाईड होते. त्याच्यामुळे कंट्रोल जर नसेल, परंतु त्याच्यानंतर प्रत्येकाने टेप बॉलच्या षटकाची चांगली प्रॅक्टिस केली. आता तर सेशन चालू आहेत. प्रत्येक टीमचे टेप बॉल स्पेशलिस्ट शोधले जात आहेत. त्यामुळे चर्चा राहील यावर्षी देखील त्या ISPL लीगची. वेगवेगळ्या लीग्स येत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटला सातत्याने सुगीचे दिवस येत चाललेत. चर्चा आहे टेनिस बॉल क्रिकेटची. लेदर बॉल क्रिकेट नंतर भारताचा जरी कसोटी क्रिकेटमध्ये मानहानिकारक पराभव झाला, कसोटीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा पराभव 408 धावांनी. पुल केलाय, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल अँड डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. यावेळेला बॅटर मयूर वाघमारेच्या बॅटमधून तडाखा सिक्सर. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. मात्र त्यानंतर 10 बॉल आणि 13 धावांची गरज. बॉलची मागणी होते, टेप बॉल द्या. 10 बॉल आणि 13 धावांची गरज अजूनही असेल. मग त्यानंतर ODI सिरीज आली. पहिल्या सामन्यामध्ये रोको आल्याने रोकोने चांगलं ठोकलं साऊथ आफ्रिकेला. त्यामुळे लेदर बॉल क्रिकेट बरोबर टेनिस बॉल क्रिकेटची चर्चा सातत्याने क्रिकेटच्या विश्वात सुरू आहे. 10 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. दमदार असं शतक विराट कोहलीचं, तर अर्धशतक रोहित शर्माचं. आणि डगआउट मधून जे हावभाव व्यक्त केले रोहित शर्माने, ती व्हिडिओ प्रचंड व्हायरल राहिली. कारण ते 2 रणधुरंदर आहेत भारतीय क्रिकेटसाठी. 41 धावा, 4 फलंदाज बाद. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. परंतु शो मस्ट गो ऑन. नेहमी चालत राहायचं. जीवनात देखील आणि क्रिकेटमध्ये देखील उतार चढाव येत राहतात. क्रिकेटमध्ये देखील एक चांगली कविता आहे जगदीश खेबुडकरांची. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जीवनाचा आणि क्रिकेटचा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यामुळे चालत राहा, सर्व काही ठीक होतं. 41ला 4 अशी परिस्थिती. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू आहे. षटकार आलाय आणि इथे क्लीन बोल्ड. मागच्या बॉलवर सिक्सर मारला आणि त्याच्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज मयूर वाघमारेची विकेट मिळवली आहे आणि आता समीकरण परत बदलेल. 9 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत NM रायगड ग्रामीणला. पहिला सामना चुरशीचा, रोमांचक, रोमहर्षक इथे होत असताना काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. टेप बॉल पडल्यानंतर आतमध्ये ऑफ कटर आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन गेलाय आणि ती जास्त उसळी पाहायला मिळालेला नाहीये. ओमकार बद्रिके देखील ISPLचा ब्ल्यू तिकीट होल्डर आहे. ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर मयूर वाघमारे आणि सूर्या मस्कर. त्यातला मयूर आउट झाला, सूर्या खेळतोय अजूनही. नावाची कमाल आहे. नाव अनेकांचे जे खेळाडूचे नाव तुम्हाला माहीत असतील त्याच्यामध्ये भरपूर बदल झाला ISPL मध्ये. त्याचं कारण आहे
ओळखपत्र महत्वाचे आहेत. अभिषेक कुमार दलोर, करण अंबाला, आपला ओंकार भद्रिके, बंटी भद्रिके, किसन सातपुते, कृष्णा सातपुते. काही काहींचे तर पहिले फोटोज बदलले होते, मग ते करेक्शन झालं. ISPLच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर चांगला बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. नवीन फलंदाज विकी भोईर आलाय, डॉट बॉल आलाय. म्हणजे आता 8 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. एक बॉल आणखीन एक महत्वाचा ठरू शकतो विकीसाठी. हा देखील डॉट बॉल. यावेळेला उसळी चांगली होती, कट करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. चांगली गोलंदाजी करत असताना आपा कटर, चांगला ऑफ कटर आतमध्ये आला बॉल पडल्यानंतर. लास्ट बॉल. या ओव्हरचा ही खासियत आहे ISPL ओव्हरची, कंट्रोल पाहिजे तुमच्याकडे. ते कंट्रोल गोलंदाजीमध्ये दिसतं आणि हा अनुभव आहे, हळूहळू येतो. ISPL बॉल हाताळल्यानंतर एकाएकी ते कंट्रोल मिळवणं सोपं नसतं या बॉलवर. परत एक वेळा हा बॉल बीट करून विकेट किपरच्या हातात. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 13 धावा पाहिजेत. मी मगाशीच उल्लेख केला होता ISPLचं जे टेप बॉलचं षटक आहे, तसंच काहीसं या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये देखील एक टेप बॉलचं षटक आहे. 6 बॉल 13. चांगलं कमबॅक साहिल लोगलेने केलंय. सहा चेंडू आणि 13 धावा हे समीकरण. आरफ गोलंदाजीसाठी. आरफ शेख बदलापूरचा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी येईल. शेवटचं षटक. 13 धावा डिफेंड करायच्या. 6 बॉल आणि 13 धावांची गरज. हा सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. साहिल लोंगलेने कमाल केली त्या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये, शांत ठेवलं फलंदाजांनी. आता आरबच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवण्यात आलंय. 41 धावा झाल्यात. अजूनही सूर्या मस्कर मैदानामध्ये खेळतोय, ही जमेची बाजू आहे. सेट बॅटर आहे. पहिला बॉल बॉटरमॅनचा खूप चांगला वापर इथे केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. याच गोष्टीचा उल्लेख मी केला. सूर्या मस्कर खेळतोय, ही जमेची बाजू आहे टीमसाठी, कारण तो सेट झालाय. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. पहिल्या बॉलवर चौकार. लाजवाब एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. बॉटरमॅनचा काय वापर केला होता, बॅट कशी फिरली मनगटात आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी. चांगला फटका. हे अत्याधुनिक फटके आहेत, हे यापूर्वी खेळले जात नव्हते क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, लेदर बॉल क्रिकेटमध्ये. परंतु जसा काळ पुढे गेला तसे हेलिकॉप्टरचे फटके. महेंद्रसिंग धोनीच्या अगोदर देखील तो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मारला होता इंग्लंडच्या दौऱ्यावर. आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनी, ती चर्चा सुरू झाली. अनेक चांगले फटके त्याने सजवले. 9 पाहिजेत. ओ यावेळेला लॅप स्वीप, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. इथे धावा मिळतील 4. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार सूर्या मस्करच्या पॅट मधून. आता करायचे 5. 4 बॉल 5 धावेची गरज. हीच गोष्ट होती की जो सेट बॅटर मैदानामध्ये होता तो शेवटपर्यंत टिकला. 7 बॉल त्याने पहिले घेतले, परंतु त्याच्यानंतर 2 चौकार मारले. हे महत्वाचं आहे. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 धावा करायचे आहेत. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. 4 धावा आल्यात सूर्या मस्करच्या बॅट मधून. 2 बॉलवर 2 सलग चौकार त्याने आरब शेखच्या विरुद्ध मारलेत. दोन बॉल टाकून झालेत. आता तिसरा बॉल आहे का आरबकडे. 2 बॉल तर टाकलेत.
आरब तयार. कमी गतीने टाकलेला बॉल आणि रनआउटची संधी आहे, परंतु एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. आता 3 बॉल मध्ये 4 धावेची गरज आहे. विकीला मगाशी शांत ठेवलंय. 3 बॉल मध्ये खातं उघडलेलं नाही आणि आता 3 बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत. या मैदानावर असेच सामने रंगतात. हा इतिहास राहिलाय किंजल ट्रॉफीचा. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा तुमच्या समोर येते त्या वेळेला नक्कीच श्वास रोखून धरणारे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचमुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात. प्रेक्षकांना पसंतीच उतरलेली स्पर्धा आहे. असा 14 दिवस महासंग्राम रंगत नाही. ऑन दी एफ फटका सजवलाय. कव्हर्सला 2 फिल्डर धावतात बॉलच्या मागे. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. कीपर कडे थ्रो करायला पाहिजे असा कॉल केला कीपरने. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 52. आता 2 बॉल मध्ये 2 धावेची गरज आहे. इथे जर एक डॉट बॉल आला तर मजा येईल या मॅच मध्ये. जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत त्यांना नक्कीच असंच वाटत असेल की एखादा डॉट बॉल येऊ दे, मग येईल मजा या मॅचची. कारण 2 बॉल मध्ये 2 धावेची गरज. सुपर ओव्हर आहे, टाय झाली तर मॅच. लक्षात घ्या, सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. 2 बॉल 2 धावेची गरज. विकी तयार, आरब तयार. आरबचा शॉर्ट बॉल समोर हॅमर्ड केलाय, पुल समोर केलाय, बॉलला पाठवलं डाऊन दी ग्राउंड, सीमा पार. आणि हा सामना इथे फिनिश, सामना इथे जिंकलाय NM रायगड ग्रामीणने. अभिनंदन टीम NM रायगड ग्रामीण. हॅडलक आदित्य प्रिया लॉजिस्टिक, तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला.